वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे, पण त्यात पारदर्शकता कुठे असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या आणि नंतर टिमकी वाजवा असं आव्हान करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला आणि त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. आजच दिवसा ते निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी होते. वन नेशन वन इलेक्शन बरोबर ना साकेत, त्याच्यासाठी तुम्ही पण आला होतात. आपल्याकडनं अनिल परब आणि अनिल देसाईने मी पाठवलेलं. वन नेशन वन इलेक्शन फार गोंडस आहे, पण त्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे? आता आपल्या सरन्यायाधीशांच्या मातोश्रींनी सांगितलं की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. बघू, घ्या ना, एकदा तर घ्या ना. यातला संशय जर का मोकळा करायचा असेल तर एक तरी निवडणूक ही देशामध्ये बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग तुमची टिमकी वाजवा. चला मंडळी, नगर महानगरमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. बातमी अशी आहे की प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर जोरदार घणाघात केलाय. काही लोक म्हणतात तू पाकिस्तानात जा, माझ्याकडे पाकिस्तान किंवा नरकात जायची चॉईस असेल तर मी नरकातच जायचं पसंत करेल असा सणसणीत टोला ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी लगावलाय. खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा जो आहे तो पार पडला. यात जावेद अख्तर बोलत होते. मुझे इधर से भी जो एक्सट्रीमिस्ट गाली देता है उधर का एक्सट्रीमिस्ट भी गाली देता है. यही सही है. अगर इनमें से एक ने गाली देना बंद कर दी तो मुझे परेशानी हो जाएगी कि मैं क्या गड़बड़ कर रहा हूँ. तो ये कहते हैं कि तू तो काफिर है और जहन्नुम में जाएगा. वो कहते हैं जिहादी पाकिस्तान चला जा. अब अगर मेरे पास सिर्फ चॉइस पाकिस्तान और जहन्नुम यानी नरक की है तो मैं नरक ही जाना पसंद करूँगा. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. एक महत्त्वाची बातमी समोर येते. भारत पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्या नावांची खूप चर्चा सुरू आहे. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी भारताची बाजू अगदी खंबीरपणे मांडली. त्यांच्या धाडसी पावलामुळे पश्चिम बंगालच्या पांडबेश्वरमधील एका नवजात मुलीचं नाव हे सोफिया कुरेशी असं ठेवण्यात आलेलं आहे, जे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध निर्णायक लढाई लढणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्याच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमध्ये एका भाजप मंत्र्याने सोफिया कुरेशी यांचा अपमान केल्याचा आरोप केला जातोय आणि अशामध्येच पश्चिम बंगालमध्ये चिमुकलीचं नाव सोफिया कुरेशीचं नाव देण्यात आल्यामुळे सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. जळगावच्या चोपडा तालुक्यात कापूस लागवड सुरू आहे, मात्र अवकाळी पावसामुळे कापूस लागवड करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे 15 मे पासून कापूस बियाणं विक्रीला परवानगी देण्यात आली. सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये महिलांची छेड काढण्यात आली. संबंधित महिलांनी नातेवाईकांना फोनवरून याची माहिती दिल्यानंतर बार्शीनाका परिसरात बस दाखल होताच नातेवाईकांनी बसवरती दगडफेक केली. सोलापुरातील सिद्धेश्वर तलावातील मासे आणि कासवांचा अचानक मृत्यू होत असल्याचं समोर आलं. त्यामुळे जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा यांच्याकडून सिद्धेश्वर तलावाची पाहणी करण्यात आली. पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत वसगड्यातील बाधित शेतजमिनींच्या भाडे निश्चितीसाठी 30 मे पर्यंत स्थळ पंचनामे करण्यात यावेत असे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले. मी अमीर कदर, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आसाममध्ये एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. धुबरी जिल्ह्यातून 16 जणांना लष्करानं ताब्यात घेतलंय, तर दहशतवाद्यांशी संबंधित 35 जणांची ओळख पटलेली आहे. बांगलादेश पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याची सुद्धा माहिती समोर येते. आंध्र प्रदेश आणि राजस्थानातील लोकांचाही यात समावेश आहे. तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान आसाममध्ये भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केलेली आहे. आसाम धुबरी जिल्ह्यामध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान दहशतवाद्यांशी संबंधित 16 जणांना लष्करानं ताब्यात घेतलेलं आहे. तर राजस्थान आणि आंध्र प्रदेशातून एकाला ताब्यात घेतलंय. तर दहशतवाद्यांशी संबंधित तब्बल 35 जणांची ओळख आता पटलेली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्रॅप असल्याचं बोललं जातं. पुढची मोठी बातमी बघूया. नालासोपाराच्या प्रगतीनगर भागात पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे. एक नायजेरियन महिलेकडून तब्बल 2 किलो 800 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ही जवळपास 5,60,00,000 इतकी आहे. तुळींज पोलिसांनी महिलेने सुरू केलेला मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना हा उद्ध्वस्त केलाय.
दरम्यान या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतलेलं असून तिच्या साथीदाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. खबर मिली कि एक परकीय महिला है विदेशी, और उस महिला वहाँ पे बिना परमाना रहती है, तो इसलिए हम वहाँ पे गए तो उसके घर में हमें 2 किलो 800 ग्राम का ड्रग्स एमडी मिला है. उसकी कीमत 5 करोड़ 60 लाख और 42,000 इतनी कीमत है. उस महिला का नाम रीटा फटी कुरेवेवी 26 साल वो है. उसका एक साथी है, उसको भी हम ढूंढ रहे हैं. आणि सध्या जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या विरोधात कॅच अँड हंट हे ऑपरेशन सुरू केलंय. सुरक्षा दलांनी सीमा आणि आसपासच्या परिसरात सध्या शोधमोहीम हाती घेतली आहे. कठुआ जिल्ह्यातही सीमा दल सतर्क झालेलं आहे आणि सीमा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आजूबाजूच्या भागात बारकाईनं शोध सुरू आहे. सुरक्षा दल आणि पोलिसांकडनं कॅच अँड हंट हे ऑपरेशन राबवलं जातंय. ऑपरेशन सिंदूर के बाद जम्मू कश्मीर के अलग अलग इलाकों में एंटी टेररिस्ट मुहिम जो है वो चलाई जा रही है. और आपको बता दें कि पिछले कुछ घंटों में ही घाटी में 6 के करीब जो है आतंकियों को मार गिराया गया है. और आपको बता दें कि इस समय हम बॉर्डर इलाके में मौजूद है. तस्वीरों में आप देख रहे हैं यहाँ पर चप्पे चप्पे पर जो है हमारे सुरक्षा बल तैनात हैं और लगातार जो इलाके में सर्च ऑपरेशन चलाए हुए हैं. लोगों के घरों में जा रहे हैं और लोगों को भी अवेयर कर रहे हैं कि अगर किसी तरह की संदिग्ध मूवमेंट जो है वो इलाके में कहीं देखते हैं तो जल्द से जल्द सुरक्षा बलों को सूचित करें ताकि समय रहते उचित कार्रवाई की जा सके. और आप तस्वीरों में देख रहे हैं कि इस समय जो बॉर्डर इलाके में सर्च चलाया जा रहा है. लगातार जो पारंपरिक रूट हैं, जिस तरह से बता दूं ऐतिहासिक ट्रेडिशनल रूट जो है रहे आतंकियों की घुसपैठ के, उन पर भी लगातार नाकेबंदी की गई है. वहाँ भी सर्च चलाया जा रहा है. और आपको बता दूं कि ये वही नाला है, यहाँ पर अक्सर कई बार इन इलाकों से घुसपैठ की जाती रही है. यही वो पारंपरिक रूट हैं, यहाँ से आतंकी जो हैं वो घुसपैठ करके पहाड़ी इलाकों में पहुँचते थे और अपनी वारदात को अंजाम देते थे. हालांकि फ़िलहाल आप सुरक्षा के पुख्ता इंतजाम जो हैं वो बॉर्डर इलाके में इस समय देख रहे हैं. जिस तरह से लगातार खासकर बात करूँगा जम्मू खिते को दहलाने की कोशिश की जा रही थी, तो उसको लेकर भी हमारे SOG के मुस्तैद जवान लगातार जो है आतंकियों की दर पकड़ के लिए निकले हुए हैं. और बॉर्डर इलाके में इस समय आप देख रहे हैं यही वो IB का इलाका है, सटा हुआ इलाका है. और ये रूट दिखाना चाहूँगा, यही वो पारंपरिक रूट है जिनका सहारा लेकर आतंकी जो है वो पड़ोसी मुल्क से यहाँ पर घुसपैठ करते हैं. और इन्हीं रूट्स का जो सहारा लेकर वो अपने गंतव्य की ओर निकलते हैं. और बता दें तो इस समय जो है लगातार सर्च ऑपरेशन चलाया जा रहा है. कठुआ से चरणजीत सिंह.